अमेरिका आणि इराण या दोन देशांमधला संघर्ष खरं तर एका अशा विचित्र वळणावर येऊन थांबलाय जिथे युद्ध सुरू आहे, पण चर्चेचे सगळे दरवाजे बंद आहेत. लष्करी हल्ले होत आहेत, पण शांततेचा कोणताही मार्ग दिसत नाहीये. मग प्रश्न हाच आहे की हा न संपणारा संघर्ष थांबणार तरी कधी? चला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. परिस्थिती बघा, दिवसेंदिवस अजूनच गंभीर होत चाललीये. अमेरिकेनं एक युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता, पण तो इराणने नुकताच फेटाळून लावलाय. आणि याचा परिणाम दोन्ही बाजूनी हल्ले आणखी तीव्र झालेत. म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखाच हा प्रकार आहे. मग एक साधा प्रश्न मनात येतो की जर दोन्ही देशांना युद्ध नकोय, तर मग हे थांबवण्यासाठी त्यांना काही मार्ग का सापडत नाहीये? याच्यामागे नक्की दडले तरी काय, ज्यामुळे हा तिढा सुटत नाहीये? चला याचाच शोध घेऊया. हा तिढा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यात आधी प्रत्यक्ष रणांगणावर म्हणजे फ्रंटलाईनवर काय घडतंय हे पाहावं लागेल. कारण इथे फक्त शब्दांचे खेळ नाहीत, तर थेट शस्त्रांचे वार प्रतिवार सुरू आहेत. तर जमिनीवरची परिस्थिती एकदम स्फोटक आहे. एका बाजूला इराण, इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा अक्षरशः वर्षाव करतोय. इतकंच नाही तर कुवेत सिटी विमानतळावर एका ड्रोनने थेट इंधनाच्या टाकीलाच लक्ष्य केलं. आता याला उत्तर म्हणून अमेरिकेने आपली सगळ्यात खतरनाक 72वी एअरबॉर्न डिव्हिजन मैदानात उतरवली आहे आणि त्यांचे हवाई हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. म्हणजे हे स्पष्ट आहे की हा फक्त तणाव नाही, तर एक सक्रिय आणि खूपच धोकादायक संघर्ष बनला आहे. बरं, हे झालं रणांगणावरचं चित्र. पण पडद्यामागे म्हणजे राजनैतिक स्तरावर काय चाललंय? खरं सांगायचं तर तिथे परिस्थिती आणखीनच बिकट आहे. चर्चा पूर्णपणे थांबली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे दोन्ही देशांच्या मागण्या. या मागण्या अशा आहेत ज्या एकमेकांना कधीच मान्य होण्यासारख्या नाहीयेत. चला बघूया या अशक्य मागण्या आहेत तरी काय. आता हे पाहिल्यावर आपल्याला या संघर्षाचं मूळ कारण लगेच लक्षात येईल. दोन्ही बाजूंच्या मागण्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बघा, एका बाजूला अमेरिका म्हणतीये तुमचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करा, क्षेपणास्त्र बनवू नका. तर दुसरीकडे इराण म्हणतोय आधी युद्धाची नुकसान भरपाई द्या, आमच्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील आमचं नियंत्रण मान्य करा आणि भविष्यात युद्ध करणार नाही याची हमी द्या. आता या दोन टोकांच्या भूमिकांमध्ये तडजोडीला जागाच कुठे उरलीये? आणि हे फक्त आपल्याला वाटत नाहीये, तर तज्ज्ञही तेच सांगतायत. प्रसिद्ध इतिहासकार स्टीवन वर्थहेम यांचं स्पष्ट म्हणणं आहे की दोन्ही बाजूंचे प्रस्ताव कधीही मान्य होण्यासारखे नाहीत आणि म्हणूनच चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन सुद्धा त्यातून काहीही ठोस बाहेर येत नाहीये. पण हा अविश्वास, ही दरी निर्माण झाली तरी कशी? याचा मूळ आहे 2015च्या अणुकरारामध्ये. एक असा करार जो जगात शांततेची आशा घेऊन आला होता. पण गंमत म्हणजे त्याच करारानं आजच्या या संघर्षाची बीजो पेरली. ही टाईमलाईन बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. 2015मध्ये मोठ्या प्रयत्नांनी अणुकरार झाला. इराण त्याचं पालनही करत होता. पण अमेरिकेत सत्ता बदलली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तो करार एका क्षणात एकतर्फी रद्द करून टाकला. आता विचार करा, आज जेव्हा पुन्हा चर्चेची भाषा सुरू होतीये, त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायल इराणवर बॉम्बहल्ले करत आहेत. अशा परिस्थितीत इराण अमेरिकेच्या हेतूवर विश्वास तरी कसा ठेवणार? आणि म्हणूनच इराणचा संशय चुकीचा नाहीये. त्यांचा इतिहास बघता त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की चर्चेचं हे नाटक फक्त वेळ काढण्यासाठी सुरू आहे, जेणेकरून अमेरिका आपली लष्करी तयारी पूर्ण करू शकेल. त्यांच्यासाठी हा एक फसवा डाव आहे आणि ते त्यात पुन्हा फसायला अजिबात तयार नाहीत. ठीक आहे, ही झाली इराणची बाजू. पण अमेरिकेच्या मनात नक्की काय शिजतंय? या संघर्षातून त्यांना नेमकं काय मिळवायचं आहे? त्यांची काही स्पष्ट रणनीती आहे की ते फक्त जशी परिस्थिती समोर येईल तसे निर्णय घेत आहेत? चला हे समजून घेऊया. यावर तज्ज्ञ नॅटन सॅक्स यांचं विश्लेषण खूपच महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते अमेरिकेची अशी कोणतीही ठरलेली रणनीती नाहीये. ते म्हणतात अमेरिका उडत्या विमानातच ते तयार करत आहे. म्हणजे काय? तर जशी परिस्थिती समोर येईल तसे ते निर्णय घेत आहेत, कोणताही दूरचा विचार न करता. आणि इथेच अमेरिकेच्या रणनीतीमधला गोंधळ स्पष्ट दिसतो. त्यांची एकाच वेळी 3 वेगवेगळी आणि कदाचित एकमेकांच्या विरुद्ध जाणारी उद्दिष्टे आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं, इराणमध्ये सत्तापालट घडून आणणे. दुसरं, लष्करी हल्ला करून इराणची अणुबॉम्ब बनवण्याची क्षमताच नष्ट करून टाकणे. आणि तिसरं, जे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या डील मेकर प्रतिमेशी जुळतं, ते म्हणजे लष्करी दबाव टाकून इराणला एका नवीन अधिक कडक करारासाठी वाटाघाटी करायला भाग पाडणे. आता ही तिन्ही उद्दिष्टे एकाच वेळी कशी काय साध्य होणार? हे जवळजवळ अशक्य आहे. तर मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का? म्हणजे लष्करी संघर्ष आणि राजनैतिक अपयश यातून सुटकेची कोणतीतरी शक्यता आहे का? चला, तज्ज्ञांच्या मते यावर काय तोडगा निघू शकतो ते पाहूया.
तज्ज्ञांच्या मते कुठल्याही औपचारिक कराराची शक्यता सध्या तरी खूपच कमी आहे. यातून बाहेर पडण्याचा एकच जरा अनपेक्षित पण कदाचित व्यावहारिक मार्ग दिसतोय. तो म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अचानक हे युद्ध थांबवल्याची घोषणा करणे. ते सहजपणे विजय मिळवल्याचा दावा करू शकतात आणि मग इस्रायललाही थांबवायला सांगू शकतात. हे खरं आहे की यामुळे मूळ समस्या तशीच राहील, ती सुटणार नाही, पण किमान रणांगणावर तात्पुरती का होईना शांतता नक्कीच पसरेल. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. समजा संघर्ष थांबला, पण त्यानंतर काय? या प्रदेशाचं भविष्य काय असेल? आणि या विश्लेषणाचा शेवट नॅटन सॅक्स यांच्या एका गंभीर इशाऱ्याने करूया. ते म्हणतात, जर अमेरिकेचा सत्तापालट घडवण्याचा प्रयत्न फसला तर त्यांच्यासमोर एक असा इराण उभा राहील ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरलेलं नसेल. आणि अशा देशाला नियंत्रणात ठेवणं हे अमेरिकेसाठी एक प्रचंड मोठं आव्हान ठरेल. थोडक्यात काय तर हा संघर्ष आज किंवा उद्या कसाही संपो, पण एक गोष्ट निश्चित आहे, या संपूर्ण प्रदेशाचं भविष्य अत्यंत गुंतागुंतीचं आणि धोकादायक असणार आहे.